तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 111 पेजवर वरून 8वी वळ बरोबर आहे का? मध्ये झालंय शंका. ठीक आहे. तर प्रसंग हा चालू आहे की सूक्ष्म सृष्टी सूक्ष्म शरीर या सर्वांचं प्रतिपादन झाल्यानंतर स्थूल सृष्टीचं प्रतिपादन करण्याकरिता ग्रंथकाराने सुरुवात केली. त्याकरिता पंचीकरण प्रक्रिया सांगितली. पुन्हा त्रिवृत्तकरण हे पण काही लोक मानतात तेही सांगितलं. परंतु युक्तीने आणि किंवा आचार्याच्या वचनानुसार पंचीकरण मानणं योग्य आहे, चांगलं आहे हेही सांगितलं. तर 5 जे भूत आहेत आकाश वायू अग्नी जल पृथ्वी यांचं पंचीकरण होतं. ते कसं होतं, त्याच्यात काय प्रक्रिया आहे ती प्रक्रियाही सांगितली. पंचीकरण झाला अर्थात प्रत्येक भूतामध्ये सर्व भूतांचे अंश आले हा त्याचा अर्थ होतो. मिसळीकरण झालं. यावर पूर्व पक्षी शंका करत आहे. काय म्हणतो शंका? उक्त पंचीकरण करके जो सर्व भूतों का एक ही भाव मानोगे तो यह पृथ्वी है यह जल है, इस प्रकार का विशेष व्यवहार नहीं संभवेगा. ही झाली शंका. काय म्हणतो पूर्वपक्षी की म्हणे तुम्ही वर पंचीकरण सांगितलं आणि पंचीकरण करून जर सर्व भूतों का एक ही भाव मानोगे, सर्व भूतांचा एक ही भाव मिसळीकरण एक मिश्रित झाले सारे असं जर होईल तर मग वेगवेगळा व्यवहार नाही व्हायला पाहिजे. ही पृथ्वी आहे हे जल आहे अग्नी आहे असा व्यवहार नाही व्हायला पाहिजे. कारण पृथ्वी आता शुद्ध पृथ्वी राहिली का? नाही, तिच्यामध्ये अन्य भूतांचे अंश पण आलेले आहेत. असा भिन्न भिन्न विशेष व्यवहार होऊ नये. आणि तो तर होतो. मग तो कसं काय होतो जर पंचीकरण झालाय तर, अशी त्याची शंका. तो यह पृथ्वी है यह जल है, इस प्रकार का विशेष व्यवहार म्हणजे भिन्न भिन्न व्यवहार नहीं संभवेगा, नाही व्हायला पाहिजे ही शंका. उत्तर देतात समाधान. ता पंचीकरण के हुए भी 3 पृथ्वी आदि भूतों विषय अपना अपना अंश अधिक होवे है और इतर भूतों का अंश अल्प होवे है. ता अधिक अंश को लेके ही यह पृथ्वी है यह जल है या प्रकार का विशेष व्यवहार होवे है. उत्तर दिलं. म्हणजे बरोबर आहे शंका करणाऱ्याचं म्हणणं. परंतु तरी सुद्धा ही पृथ्वी आहे हे जल आहे असा व्यवहार होण्यासाठी काही अडचण नाही आहे. कारण पंचीकरण प्रक्रियेमध्ये जे पंचीकरण झालेलं आहे त्यामध्ये प्रत्येक भूताचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपला स्वतःचा अंश अधिक आहे, 50% आहे की नाही. कारण मूळ जी पृथ्वी आहे अपंचीकृत पृथ्वी जल वायू सर्व, तर अगोदर पंचीकरण करताना काय केले, एकाचे 2 भाग केले, अर्धा तसाच ठेवला, अर्ध्याचे 4 तुकडे केले, ते इतरांना वाटले, तसं बाकीच्यांचंही झालं. आणि त्यामुळे अर्ध्या भागात स्वतःचा भाग आहे, अर्ध्यात इतरांचे आहे. मग स्वतःचा अंश जास्त आला की नाही. त्यामुळे ही पृथ्वी आहे ही जल आहे अग्नी आहे असा व्यवहार होण्याकरिता काही अडचण नाही. बघा, ता पंचीकरण के हुए भी 3 पृथ्वी आदि भूतो विषय, पृथ्वी आदि भूतांमध्ये अपना अपना अंश अधिक असतो और इतर भूतों का अंश अल्प होवे, थोडा थोडा असतो. आणि म्हणून त्या अधिक अंशाला घेऊन व्यवहार होतो म्हणे. ते सांगतायत. ता अधिक अंश को लेके ही, त्या अधिक अंशाला घेऊनच यह पृथ्वी है ही पृथ्वी आहे, यह जल है हे पाणी आहे, या प्रकार का विशेष व्यवहार होवे है. आणि व्यवहारात सुद्धा असं चालतंच ना. समजा आता एखाद्या गावामध्ये ब्राह्मणांची घरं जास्त आहेत पण बाकीचे घरं नाहीच असं नाही, पण थोडे आहेत, तरी पण व्यवहार केला जातो ब्राह्मणांचा गाव. याचा अर्थ 100% ब्राह्मण आहे का? नाही, 80%च आहे. 20% इतर लोक पण आहेत. परंतु अत्यधिक संख्या ब्राह्मणांची असल्यामुळे शब्द प्रयोग केला जातो काय? ब्राह्मणांचा गाव. त्याप्रमाणे इथं सुद्धा
त्या पंचीकरण झालेल्या त्या भूतामध्ये स्वतःचा अंश अधिक आहे, इतरांचा अंश अल्प आहे, आणि म्हणून ही पृथ्वी आहे, हे जल आहे, असा वेगवेगळा व्यवहार होण्याकरिता काही अडचण नाही. या प्रकार का विशेष व्यवहार होय याते म्हणून ता पंचीकरण के मानने विषय भी म्हणजे ते पंचीकरण मानलं तरी देखील सो विशेष व्यवहार संभव्य है. लागला अर्थ. ही व्यवस्था वैशेष्यात तु तद्वाव तद्वादः इस सूत्र विषय श्री व्यास भगवान ने है की नाही, अशाच प्रकारची व्यवस्था व्यासांनी सुद्धा आपल्या सूत्रामध्ये सांगितलेली आहे. वैशेष्यात विशेष रूपाने त्या भूताचा आपला अधिकांश असल्यामुळे तसा व्यवहार होतो. तद्वाद इस सूत्र विषय श्री व्यास भगवान ने तथा श्री भाष्यकारों ने कथन करी है. हीच व्यवस्था त्या सूत्र आणि भाष्यामध्ये कथन केलेली आहे. अब इस उक्त पंचीकृत करण का प्रयोजन कहे है. आता इथून पुढं म्हणजे पंचीकरण झालं, पण पंचीकरण केल्याचं प्रयोजन काय, कशाकरिता, लाभ काय, फल काय, ते आता सांगतायत ग्रंथकार. अब इस पंचीकृत करण का प्रयोजन कहे है. इस प्रकार 3 आकाशादिक पंचभूतों के पंचीकरण हुए अनंतर ता पंचीकृत आकाश विषय तो एक शब्द गुण अभिव्यक्त होता वया. पंचीकरण झालं तर पंचीकरण झाल्यानंतर त्या आकाशाच्या ठिकाणी फक्त एकच काय शब्द गुण अभिव्यक्त होतो. शब्द गुण आहे फक्त कुठं, आकाशामध्ये. और ता पंचीकृत वायु विषय शब्द स्पर्श दो गुण अभिव्यक्त होते वय. कारण आकाशापासून उत्पन्न होतो कोण, वायू. आणि नियम आहे काय, कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात, नाही की नाही. कार्य आहे वायू, वायूचा स्वतःचा एक गुण कोणता, स्पर्श. आणि वायूचं कारण जो आकाश, त्या आकाशाचा गुण जो शब्द, तोही परंपरेने आला कुठं, वायू. तर ता पंचीकृत वायु विषय शब्द स्पर्श यह 2 गुण अभिव्यक्त होते वय. और ता पंचीकृत तेज विषय, पंचीकृत कोण, तेज, त्याच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप यह 3 गुण अभिव्यक्त होते भये. बरोबर. और ता पंचीकृत जल विषय किती गुण येतील आता, 4. स्वतःचा 1, मागच्या कारणाचे 1. तथा पंचीकृत जल विषय शब्द स्पर्श रूप रस यह 4 गुण अभिव्यक्त होते भये. और ता पंचीकृत पृथ्वी विषय शब्द स्पर्श रूप रस गंध यह 5 गुण अभिव्यक्त होते भये. झालं. पृथ्वीमध्ये किती गुण, 5. स्वतःचा 1 कोणता, गंध. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप, जल आणि जलाचा रस, ही 4 गुण कारणाचे. स्वतःचा 1 गंध, म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी किती गुण झाले, 5. यद्यपि ते शब्दाधिक पंचगुण यथाक्रमते अपंचीकृत आकाशाधिक भूतो विषय भी थे. है की नाही. तसं पाहिलं तर ते जे शब्द स्पर्श रूप रसगंध आहे की नाही, ते अपंचीकृत असे जे आकाशाधिक त्यांच्या ठिकाणी देखील होतेच, नव्हते असं नाही. यद्यपि ते शब्दाधिक पंचगुण यथाक्रमते क्रमानुसार अपंचीकृत आकाशाधिक भूतो विषय भी थे, तथापि तरी पण 3 अपंचीकृत भूतो विषय ते शब्दाधिक गुण प्रत्यक्ष के योग्य नाही थे. गुण होते परंतु त्यांचं ते प्रत्यक्ष होण्याला योग्य नव्हते. मग ते प्रत्यक्ष होण्याला योग्य केव्हा झाले, जेव्हा पंचीकरण झालं. पंचीकरण झाल्यानंतर ते प्रत्यक्ष होण्याला योग्य झाले. कोण, गुण, शब्द स्पर्शादी गुण. और पंचीकरण हुए ते अनंतर, आणि पंचीकरण झाल्यानंतर 3 पंचीकृत भूतो विषय पंचीकृत पंचमहाभूतांच्या ठिकाणी ते
शब्दाधिक गुण प्रत्यक्ष के योग्य होते भये. प्रत्यक्ष होण्याला योग्य झाले तर कोण? गुण. कुठं? पंचीकृत पंचमहाभूतांच्या ठिकाणी. पुढे यही तीन शब्दाधिको विषय अभिव्यक्तपणा है. त्या शब्दाधिका ठिकाणी अभिव्यक्तपणा आहे. अभिव्यक्त झाले म्हणजे काय? अभिव्यक्त होणं म्हणजे काय? प्रत्यक्ष होण्याला योग्य होणं. बरोबर. यही तीन शब्दाधिको विषय अभिव्यक्तपणा है. पुढे 3 पंचगुणों विषय भी एक एक भूत का एक एक गुण ही असाधारण जानना. त्या पाच गुणामध्ये देखील आणखी एक गोष्ट समजून घ्यायची म्हणे. काय? की त्या भूताचा आपला आपला एकच गुण काय आहे? असाधारण आहे. आणि बाकीचे कारणाचे आलेले आहे. 3 पंचगुणों विषय भी एक एक भूत का एक एक गुण ही असाधारण जानना. और दूसरे गुण तो कारणते प्राप्त हुए जानने. बाकीचे गुण कसे आले? कारणापासून आलेले आहे. शब्दाचा असाधारण, आकाशाचा असाधारण गुण शब्द, वायूचा असाधारण गुण स्पर्श, तेजाचा असाधारण गुण रूप, जलाचा असाधारण गुण रस, आणि पृथ्वीचा असाधारण गुण गंध. ठीक है. और दूसरे गुण तो कारण ते प्राप्त हुए जानने. जैसे स्पष्टीकरण करतात. पृथ्वी विषय म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी अपना साधारण. तिथं अपना, तिथं काय लिहा? अलियामध्ये अपना असाधारण गुण एक गंध आहे. पृथ्वीच्या ठिकाणी आपला स्वतःचा असाधारण गुण कोणता आहे? गंध. और दूसरे शब्दाधिक 4 गुण आकाशाधिक कारणों के गुण है. पृथ्वीच्या ठिकाणी बाकीचे शब्द, स्पर्श, रूप, रस हे जे गुण दिसून येतात कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. ते कुठून आले? कारणापासून आले, कारणांचे आले आहे. दुसरे शब्दाधिक 4 गुण आकाशाधिक कारणों के गुण है. इस प्रकार जलाधिको विषय भी जाने लेना. अशाच प्रकारे प्रक्रिया समजायची. कुठं? जलाधिकांच्या ठिकाणी देखील. जसं जलाच्या ठिकाणी जलाचा असाधारण गुण कोणता? रस. आणि बाकीचे शब्दाधिक शब्द, स्पर्श, रूप हे गुण कारणांचे असतात. इस प्रकार जलाधिको विषय भी जाने लेना. और 3 पंचीकृत पृथ्वी आदिक भूतो ते. आता पंचीकरण झालं ना 5 महाभूताचं. पंचीकरण झाल्यानंतर काय होतं त्याच्यापासून? फल काय आहे? तर पूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती होते पंचीकृत पंचमहाभूतापासून. ते सांगतात. और 3 पंचीकृत पृथ्वी आदिक भूतो ते म्हणजे पंचीकृत पंचमहाभूतापासून ब्रह्मांड उत्पन्न होता भया. हे समस्त ब्रह्मांड उत्पन्न झालं. 14 भुवनात्मक ब्रह्मांड. तथा 30 ब्रह्मांड के अंतर्गत. आता ब्रह्मांडाच्या अंतर्गत कोण कोण लोक आहेत तो सांगतात. 30 ब्रह्मांड के अंतर्गत 7 ऊपरी लोक तथा 7 नीचे के लोक. यह 14 लोक उत्पन्न होते भय. 7 वर आणि 7 खाली, एकूण 14 लोक उत्पन्न होतात. पृथ्वी या 14च्याच अंतर्गत आहे. ठीक आहे. चला. और ता ब्रह्मांड रूप विराट पुरुषते मनुष्यत रूपा ये दोनों उत्पन्न होते भये. आहे की नाही? त्या ब्रह्मांड स्वरूप जो विराट पुरुष आहे की नाही, त्या ब्रह्मांडाचा अभिमान धारण करणारा विराट पुरुष, स्थूल ब्रह्मांडाचा अभिमान धारण करणारा देव विराट, त्याच्यापासून काय झालं? आणखी मनु आणि शतरूपा उत्पन्न झाले. बरोबर आहे की नाही? एक मनु आणि शतरूपाचं जोडा उत्पन्न केला त्यांनी. आणि दुसरं इकडं रई प्राण, चंद्र, सूर्य हे उत्पन्न केले. त्याच्यापासून संवत्सर, मास, अयन आहे की नाही? हा, अयन. त्याच्यानंतर मास, पक्ष, अहोरात्र, त्याच्यापासून अन्न, अन्नापासून शोणित आणि वीर्य आहे की नाही? मग अन्न खाल्लं कोणी? मनु आणि शत्रुपा. हे तर मग म्हणे अन्न तर उत्पन्न केलं आणि त्या अन्नापासून रेत आणि त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते, पण ते अन्न खाणारं तर पण पाहिजे ना. हा प्रश्न आला होता की नाही? आणि म्हणून संगती कशी की त्यांनी हे तर उत्पन्न केलं रई प्राण, पण त्याच्याबरोबर खाण्याकरिता एक जोडा उत्पन्न केला. कोण? मनु आणि शत्रुपा. पण त्यांनी ते अन्न खाल्लं
मग त्यांच्यापासून ही सारी सृष्टी उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. कळलं? चला. अर्थ ब्रह्मांड रूप विराट पुरुष ते मनु शतरूपा ये दोनों उत्पन्न होते भई और तीन दोनों ते मनुष्य अधिक सृष्टी उत्पन्न होती भई. त्यांच्यापासून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे सारी. बरोबर आहे की नाही? आता मनुष्यत्रूपाला उत्पन्न केलं, पण आणखी नाही समजून घ्यायला पाहिजे जास्त. काय? मनुष्यत्रूपाला उत्पन्न केलं आहे की नाही? त्यांच्यापासून मानव झाले, पण हे बाकीची जोडी कुठून आली मग? गाय, बैल, कुत्रे, मांजर, त्यांची बी एक जोडी उत्पन्न केली असं म्हणावं लागेल आहे की नाही? त्यांची परंपरा कसं काय झाली मग त्यांनी सुद्धा आपलं आपलं अन्न खाल्लं, चारा वगैरे, आणि मग त्यांची एक जोडी तर उत्पन्न करावीच लागली असेल ना. गाय आणि बैल, कुत्रा आणि कुत्री, मांजर आणि बोक्या. कळलं? चला, जसं असू द्या, परंतु अद्भुत आहे ही सृष्टी. कशी आहे? अद्भुत आहे. लय विचार करायचा नाही तिचा. मिथ्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नसतो आहे की नाही? तिचा काय करायचा आहे? बात करायचा आहे. अवघं थोडीशी संगती लावली झालं का? तिचा बात करायचा आहे. मुख्य काय? अधिष्ठानभूत तत्वाला जाणायचं आहे. ता जिस प्रकार ते ता विराट पुरुष ते मनुष्यरूपा की उत्पत्ति भई है, तथा ता मनुष्यरूपा ते मनुष्यादि सृष्टि की उत्पत्ति भई है. लागला अर्थ? सो प्रकार आत्म पुराण के चतुर्थ अध्याय विषय हमने विस्तार ते निरूपण कराया है. आत्म पुराण मध्ये शोधलं का नाही? सापडलं. त्यांचं नाही सापडलं. मग म्हणायचं हिंदी आहे का संस्कृत आहे? हिंदी आहे. असं आहे का? यांचं पण शोधा. सापडलं आणखी ते पण डाउनलोड करून घ्या, मला पाठवा. सो तहासे जाणे लेना. त्या आत्मपुराणामधून आम्ही जे लिहिलं आहे तिथे सविस्तर ह्या सारा प्रसंग जाणून घ्यावा. सो तहासे जाने लेना. और तब ब्रह्मांड के अंतर्गत जा पंचीकृत पृथ्वी है, ब्रह्मांडाच्या अंतर्गत आहे की नाही, जो जा म्हणजे जो पंचीकृत पृथ्वी आहे, ता पृथ्वी ते त्या पृथ्वीपासून काय उत्पन्न झालं? व्रीयवादी औषधी उत्पन्न होते वये. व्रीयवादी चावल, बाजरी, गहू, ज्वारी हे सारं उत्पन्न झालं. तीन औषधियो ते आहे. किती आश्चर्य आहे बघा ना. जर तुम्ही शोधायला गेले जमिनीमध्ये तर माती सापड. मातीमध्ये काही किती बारकाईने पाहिलं तर गहू सापडणार नाही, ज्वारी सापडणार नाही, काही सापडणार नाही. नाही खायला गेले खाता बी येत नाही एक कण पण. कळलं की नाही? पण तिच्यात जर ज्वारी पेरली आणि 2-3 महिन्यांनी पाहिलं लगेच ज्वारीची गंज. गहू पेरला लगेच गहू येतात कुठून? आश्चर्य आहे की नाही? अद्भुत लीला आहे. कळलं? चला. तीन औषधी होते, त्या औषधीपासून व्रीयवादिक अन्न उत्पन्न होते वय. ता अन्न को स्त्रिया तथा पुरुष भोजन करते वय. त्या अन्नाला खाल्लं मग कोणी? स्त्री पुरुष या सर्वांनी. तहा पुरुष शरीर विषय तो सो अन्न शुक्र रूप परिणाम को प्राप्त होता वया. क्रमाक्रमाने है की नाही? शरीरामध्ये 7 धातू आहे की नाही? त्या 7 धातू मध्ये अंतिम धातू कोण? शुक्र. तो उत्पन्न झाला. जिस शुक्र को रेत भी कहे हैं. और ता स्त्री शरीर विषय सो अन्न शोणित रूप परिणाम को प्राप्त होता वया. है की नाही? स्त्रियांच्या शरीरात देखील 7 धातू पुरुषाप्रमाणे उत्पन्न होतात है की नाही? पण त्यांच्या शरीरातला जो अंतिम धातू त्याला शोणित असं नाव आहे. ठीक आहे? शोणित रूप परिणाम को प्राप्त होता भया. तहा पुरुष के वीर्य का नाम शुक्र है और स्त्री के वीर्य का नाम शोणित है. ता पिता माता के शुक्र शोणित ते मनुष्याधिक स्थूल शरीर उत्पन्न होते भये. बरोबर? और सो स्थूल शरीर भी, आता ते स्थूल शरीर देखील अनेक प्रकारचे आहे. कौन कौन? जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. की झाले? 4. इस भेद करके 4 प्रकार के होवे हैं. तहा माता के उदर विषय गर्भ को आच्छादन करने हारा जो चर्म विशेष है ताका नाम जरायु है. जार आपण म्हणतो आपल्या भाषेत. जार, जरायु एक वेष्टन आहे की नाही? पोटातल्या गर्भावर जी पिशवी असती, चमड्याची थैली विशेष, त्याला म्हणतात काय? जार. गाईंचा पाहिला की नाही कधी? किती आश्चर्य आहे. एकतर पोटात ती एक गर्भपिशवी, तिच्या आत तिच्यात पुन्हा ते एक वेष्टन आणि तिच्या आत ते राहतं. त्याला किती तिथं कसं काय श्वास भेटत असेल, कसं काय अन्न भेटत आहे. परंतु बघा ना भगवंताची कशी लीला आहे. 9 महिने 9 दिवस तिथं ते वाढतं
आणि नंतर बाहेर येतात. श्वासाशिवाय तर जगू शकत नाही, तिथेही त्याला श्वास भेटतोय. कळलं की नाही? किती लिहिलं आहे. ताहा माता के उदर विषय गर्भ को आच्छादन करणे हारा, गर्भाचा आच्छादन करणारा चर्म विशेष, जो चर्म विशेष आहे ताका नाम जरायू आहे. हे साऱ्याच प्राण्यांना नसतं जार, फक्त ठराविक आहे. मनुष्याला आहे, गायींना, म्हशींना वगैरे. ता जरायू ते उत्पन्न होणे हारे, त्या जरायू पासून उत्पन्न होणारे शरीर जरायुज कहे जावे, त्यांना जरायुज म्हणतात. जैसे उदाहरण मनुष्य, गौ गाय, अश्व म्हणजे घोडे, आजा म्हणजे बकरी, आदि करून आणखीनही बरेच प्राणी असतील, 2-4 सांगितले तुम्हाला. आदिक शरीर आहे. और अंडते उत्पन्न होने हारे शरीर है ते अंडज कहे जावे है. बरोबर. आता बघा त्यांच्या शरीरामध्ये काय उत्पन्न होतं? अंड. आणि ते अंड त्यांच्या शरीरात ते शरीरातून बाहेर येतं आईच्या, त्यांच्या. जसं कोंबडी आहे तिच्या शरीरात अंड येतं आणि ते मग परिपक्व होतं. बाहेर आल्यावर सुद्धा काही दिवस त्याला परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो आणि नंतर ते फुटलं तर त्याच्यातून जीव निघतो, आहे की नाही? चला, इथं आणखीन आश्चर्य आहे की नाही? ते जरायूमध्ये असणारं जे बालक, त्याला तरी समजा नाळ जोडलेली असते अन्न पाणी त्याला पोहोचण्यासाठी, पण आता हे अंड्यात तयार होत आहे. बरं, अंड बाहेर आल्याला फोडलं तर काहीच नसतं, जल पाणी सारखं असतं, द्रव पदार्थ, आणि ते त्याला ऊब देते ती कोंबडी वगैरे, आणि आतल्या त्याला कुठून काही जोडलेलं नाही संबंध. त्याला कसं काय श्वास भेटतो, कसं काय अन्न भेटतं, कसं काय त्याला पंख तयार होतात, चोच तयार होते. अद्भुत लिहिलं आहे की नाही? अघटित घटना पटीयसी माया. आणि किती दिवस लागतात कोंबडीचं अंड परिपक्व होण्यासाठी? किती? 20-21 दिवस लागतात का? बरं, अनुभव आहे. तर 20-21 दिवसानंतर त्याच्यातून ते पिल्लू तयार होतं आणि मग ती कोंबडी फोडत असताना त्याला परिपक्व झालं, तिला कळतं बरोबर, त्यातून लगेच ते पळायला लागतं. मग कळलं? किती लिहिलं आहे बघा. और अंडते उत्पन्न होने हारे जे शरीर है ते अंडज कहे जावे है. जैसे पक्षी सर्पाधिक शरीर, सर्प सुद्धा कसे आहेत? अंडच आहे. सर्पीन अंड देत चालते म्हणे, पुढे जाते लांब, खूप अंड देते ती, अंडे देते, पुन्हा वापस येते, फिरते आणि ते सारे अंड खाऊन घेते. एखादं तिकडे पळालं तर तेवढंच वाचतं आणि मग त्यातून साप तयार होतो, असं म्हणतात. ठीक आहे, चला. पक्षी सर्पाधिक शरीर आहे. और उष्णता विशेष रूप स्वेदते, उष्णताचाच एक विशेष भाग आहे. कोण? स्वेद. अत्यंत गरमी झाली तर माणसाच्या अंगातून काय निघतो? घाम, आहे की नाही? आणि ते घाम वगैरे लवकर पुसला नाही, 8 दिवस आंघोळ केली नाही किंवा डोक्यावर पाणी घेतलंच नाही, खूप मोठे मोठे केस वाढवले तर त्यातलंही सापडणार काय? उवा वगैरे. ते काय सारे? स्वेदज. कळलं की नाही? उष्णता विशेष रूप स्वेदते, स्वेदापासून, स्वेद म्हणजे घाम, त्या घामापासून उत्पन्न होणारे जे शरीर आहे ते स्वेदज कहे जावे आहे. लागलं? उदाहरण जैसे युक, युक म्हणजे उवा, लिखा, त्याच्यातही बरेच प्रकार आहेत, आहे की नाही? आता आजकाल जास्त दिसत नाही ते, पहिल्या काळात जास्त व्हायचे. एकदा का झाले तर लवकर ते सोडत नव्हते त्या क्षेत्राला. ती आई बिचारी पुरीला समोर घेणार, मारणार, एक शोधून, आहे की नाही? तरी जात नव्हते. आजकाल औषधी निघाले आहे, थोडंसं टाकलं की लगेच मरून जातात. कळलं? आहे की नाही? जैसे युक, मशक, मशक म्हणजे मच्छर. तुम्ही काय म्हणले? काय? मच्छर. मत्कुंड, मत्कुंड माहितीये काय? ढेकण, आहे की नाही? आता ते कमी झाले. पहिले लोक लई परेशान राहायचे. एकदा का ढेकणं जर घरात झाले बस, ते नावच घेत नव्हते घर सोडायला. किती तुम्ही खाट उन्हात ठेवा, कपडे वाळू घाला, तरी कुठून यायचे, आहे की नाही? चला, मत्कुंड. कृमी, काही किडे विशेष. आदिक शरीर है, हे सारे कसे आहेत? स्वेदज. और आता शेवटचे कोण? उद्भिज. भूमि को भेदन करके अपने अपने बीज ते जे शरीर उत्पन्न होवे है ते शरीर उद्भिज कहे जावे है. ठीक आहे ना? वृक्ष वगैरे, जैसे वृक्ष, झाड, लता, लता म्हणजे वेली, तृण, कवच, काडी, अधिक शरीर है. लागलं? ते सुद्धा जीवच आहे बरं का. त्यांना सुद्धा सुखदुःख आहे. बघा, तुम्ही एखाद्या झाडाला पाणी टाकलं नाही, ती लगेच असं सुकून जातं, नाराज होतं बिचारा. पाणी घाला, लगेच टवटवीत होतं, प्रसन्न होतं, म्हणजे त्याला सुख होतं. कळलं? चला.
तहा मनुष्याधिक शरीरों की न्यायी, मनुष्याधिक शरीराप्रमाणे वृक्षलताधिक भी जीवात्मा के शरीर होवे. ते सुद्धा जीवात्म्याचे काय आहे? शरीर आहे की नाही. त्याच्या त्या जीवाच्या कर्मानुसार ते शरीर प्राप्त होतं. लयच जर पाप केलं असेल तर स्मशानातला वृक्ष होतो. हा, तो बी कसा? वटवृक्षासारखा आहे की नाही, हजारो काळ वर्ष राहणारा. मग त्याच्यावरती गिदड येऊन बसणार, कावळे येऊन बसणार आणि ते स्मशानाचा धूर त्याला लागणार, लय त्रास होतो त्याला. कळलं काय? स्मशाने जायते वृक्षः, स्मशाने जायतो वासो कंक गृधोपसेवितः. कंक गृधोपसेवितः स्मशाने जायते वास के वृक्ष, असं काही आहे. स्मशानामध्ये वृक्ष होतो आणि त्याच्यावर कोण राहतात? कंक, गिधाड, हे वटवागळ्या, अजून कावळे. यह वार्ता न्याय प्रकाश के द्वितीय परिच्छेद विषय पृथ्वी के निरूपण विषय विस्तार ते कथन करी है. लागलं की नाही? आता असं वाटायला लागलं या ग्रंथाचे नाव ऐकून ऐकून आता बंद करावा तत्वानुसंधान आणि तेच चालू करावं पाहिजे. चला, सो तासे जानी लेनी इति. लागलं. अब ता स्थूल शरीर का अन्य प्रकार ते भेद कहे है. आता त्या स्थूल शरीराचं 4 प्रकारांनी भेद सांगितला आहे की नाही. कोण कोण? जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. आता दुसऱ्या रीतीने भेद सांगतात. ता स्थूल शरीर का अन्य प्रकार ते भेद कहे है. सो उक्त स्थूल शरीर समष्टि व्यष्टि इस भेद करके पुनः 2 प्रकार का हो गया है. समष्टि स्थूल शरीर, व्यष्टि स्थूल शरीर, असं सूक्ष्म शरीराप्रमाणेच 2 प्रकार का हो गया है. ता पूर्वोक्त पंचकृत पंचमाभूत, बरोबर, तथा 3 भूतों का कार्य ब्रह्मांड तथा ता ब्रह्मांड के अंतर्वर्ती कार्य, यह सर्व मिली के समष्टि स्थूल शरीर कहा जावे. समष्टि स्थूल शरीर म्हणजे केवळ माणसाचे सारे स्थूल शरीर मिळून समष्टि स्थूल शरीर असं नाही. तर मग काय? पंचकृत पंचमहाभूत, त्यांचं कार्य असणारं चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाच्या अंतर्गत असणारं ते कार्य, सर्व प्राणी, या साऱ्यांचा समूह, त्याला म्हणायचं काय? समष्टि स्थूल शरीर. ता पूर्वोक्त पंचकृत पंचमहाभूत तथा 3 भूतों का कार्य ब्रह्मांड तथा ब्रह्मांड के अंतर्वर्ती कार्य, यह सर्व मिलके समष्टि स्थूल शरीर कहा जावे है. अथवा जैसे अनेक गो व्यक्तियों विषय गोत्व जाती अनुस्यूत होवे है. अनेक गायींमध्ये गोत्व जाती एकच आहे की नाही. तैसे जो शरीर सर्व व्यष्टि स्थूल व्यक्तियों विषय अनुस्यूत होवे है, त्याप्रमाणे जे शरीर सर्व व्यष्टि स्थूल व्यक्तींमध्ये काय असतं? अनुस्यूत. तसे जो शरीर सर्व व्यष्टि स्थूल व्यक्तियों विषय व्यक्तींमध्ये अनुस्यूत होवे है, तथा पंचकृत पंचमहाभूतों का कार्य होवे है. पंचकृत पंचमहाभूताचं काय आहे? कार्य आहे. तथा सर्व ब्रह्मांड रूप होवे है, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांड स्वरूप आहे. सर्व ब्रह्मांड रूप होवे है तथा व्यापक होवे है. सो शरीर समष्टि स्थूल शरीर कहा जावे. याला म्हणतात काय? समष्टि स्थूल शरीर. अथवा आणखी दुसऱ्या रीतीने, जैसे अनेक वृक्षों के समूह का नाम वन है. अनेक वृक्ष एकत्र आले तर त्याला काय म्हटलं जातं? वन किंवा अरण्य किंवा जंगल. जैसे अनेक वृक्ष के समूह का नाम वन है, तैसे त्याप्रमाणे सर्व व्यष्टि स्थूल शरीरों का जो समूह, संपूर्ण व्यष्टि स्थूल शरीरांचा जो समुदाय है, सो समष्टि स्थूल शरीर कहा जावे. लागलं? चला, सरळ आहे. ऐसे समष्टि स्थूल शरीर करके उपहित जो चैतन्य, संपूर्ण समष्टि स्थूल शरीर उपहित जो चैतन्य है, सो विराट. त्याला काय नाव आहे? विराट. त्यालाच आणखीन एक नाव आहे वैश्वानर. विराट, वैश्वानर, इन 2 नामों करके कहा जावे. जसं समष्टि सूक्ष्म शरीराचा अभिमानी देवता कोण? हिरण्यगर्भ, प्रजापती, त्याला हिरण्यगर्भ म्हणा, प्रजापती म्हणा. तसं इथं सुद्धा समष्टि स्थूल शरीराचा अभिमानी कोण? विराट किंवा वैश्वानर कहा जावे है. तहा विविध प्रकार ते प्रकाशमान होणे ते ताकू विराट काही म्हणतात. विराट का म्हणायचं बरं? तर अनेक प्रकाराने तो प्रकाशमान होतो.
प्रतीतीला येतो, म्हणून त्याला म्हणायचं काय? विराट. विविध प्रकार ते प्रकाशवान होने ते ताको विराट कहे है. और सर्व नरों का अभिमानी होणे ते ताको वैश्वानर कहे. त्याला वैश्वानर का म्हणायचं? की संपूर्ण नरांचं, संपूर्ण शरीरांचं अभिमान धारण करतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? वैश्वानर. सर्व नरों का अभिमानी होने ते ताको वैश्वानर कहे. और जैसे एक गो व्यक्ती ते दुसरी गो व्यक्ती व्यावृत्त होवे. एक गाय आहे आणि दुसरी गाय आहे. ही गाय त्या गायीपासून भिन्न असते, ही गाय त्या गायीपासून भिन्न असते. व्यावृत्त असते म्हणजे भिन्न भिन्न असते, एक नसते. कळलं की नाही? परंतु दोन्हीमध्ये गोत्व जाती मात्र एकच आहे. गोत्व हा अलग धर्म आहे आणि गाय ही अलग आहे. गोत्व काय झाली? समष्टी, सर्वांमध्ये अनुस्यूत आहे. आणि गाय व्यक्ती कशी झाली? व्यावृत्त, वेष्टी, एक एक. जैसे एक गो व्यक्ती ते दुसरी गो व्यक्ती व्यावृत्त होवे, तैसे त्याप्रमाणे परस्पर व्यावृत्त जो प्रत्येक स्थूल शरीर आहे की नाही? परस्पर व्यावृत्त म्हणजे परस्पराहून भिन्न 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 जे स्थूल शरीर आहे त्याला म्हणायचं काय? व्यष्टी स्थूल शरीर. कळलं? तसे परस्पर व्यावृत्त जो प्रत्येक स्थूल शरीर है सो व्यष्टि स्थूल शरीर कहा जावे. त्याला काय म्हणायचं? व्यष्टि स्थूल शरीर. ता व्यष्टि स्थूल शरीर करके उपहित जो चैतन्य है सो विश्व इस नाम करके कहा जावे. व्यष्टि स्थूल शरीर उपहित चैतन्य त्याला म्हणायचं काय? विश्व. आणि समष्टी स्थूल शरीर उपहित चैतन्य त्याला म्हणायचं काय? विराट किंवा वैश्वानर. ता व्यष्टि स्थूल शरीर करके उपहित जो चैतन्य है सो विश्व इस नाम करके कहा जावे. लागलं एवढं? तहा सो चैतन्य सूक्ष्म शरीर को न परित्याग करके ही ता स्थूल शरीर विषय प्रवेश करे है. ता सो चैतन्य. आता समजा या देहामध्ये, आपल्या वर्तमान देहामध्ये, स्थूल देहामध्ये स्थूल देह उपहित चैतन्य आहे की नाही? त्याला नाव दिलं काय? विश्व. म्हणजे जेव्हा हे स्थूल शरीर सोडायचं असतं तेव्हा ते चैतन्य काय करतं? फक्त स्थूल शरीराला सोडतं, सूक्ष्म शरीराला सोडत नाही. कारण सूक्ष्म शरीराची निवृत्ती एकदाच होते. तेव्हा ब्रह्मज्ञान झाल्यावर, तत्वज्ञान झाल्यानंतर. जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत ही जी चैतन्य आहे, उपहित चैतन्य, ते स्थूल शरीराला जरी त्याने सोडलं तरी सूक्ष्म शरीराला घेऊन ते दुसऱ्या स्थूल शरीरात काय करतं? प्रवेश करतं, आपल्या आपल्या कर्मानुसार. तहा सो चैतन्य सूक्ष्म शरीर को न परित्याग करके, सूक्ष्म शरीराचा त्याग न करता ही ता स्थूल शरीर विषय प्रवेश करे. स्थूल शरीरामध्ये काय करतं? प्रवेश करतं, है की नाही? या कारण ते ताकू विश्व कय है. आणि म्हणून त्याला म्हटलंय काय? विश्व. ठीक है. या कारण ते ताकू विश्व कय है. और जैसे घटाधिक व्यक्ति का तथा घटत्वाधिक जाती का परस्पर तादात्म्य होवे. घट व्यक्तीचा आणि घटत्व जातीचा परस्पर काय आहे? तादात्म्य आहे. समवाय नाही, काय आहे? तादात्म्य आहे की नाही? समवाय वगैरे आम्ही काही मानत नाही, कारण समवायाची सिद्धीच होत नाही. कळलं? हा, कल्पना मात्र आहे नाही एकांची समवाय नावाचा कोणी संबंध आहे म्हणून. कळलं? बुद्धीचे तारे ओढलेत त्यांनी. समवाय बिमवाय काही नाही. आहे कोण? तादात्म्य. और जैसे घटाधिक व्यक्ति का तथा घटत्वादी जाती का परस्पर तादात्म्य होवे. लागलं? तैसे, तसं झालं की नाही तिथं? तैसे इस समष्टि स्थूल शरीर का तथा व्यष्टि स्थूल शरीर का भी परस्पर तादात्म्य ही है. जसं माग व्यष्टि सूक्ष्म शरीराचं समष्टि सूक्ष्म शरीराबरोबर काय सांगितलं होतं? तादात्म्य. कारण कार्यकारण भाव आहे त्यांच्या, सिद्ध करून दिला होता. त्याप्रमाणे व्यष्टि स्थूल शरीराचं तादात्म्य आहे कुणाबरोबर? समष्टि स्थूल शरीराबरोबर. बरोबर? तैसे इस समष्टि स्थूल शरीर का तथा विष्टि स्थूल शरीर का भी परस्पर तादात्म्य ही है. तीन दोनों उपाधियों के तादात्म्य हुए. सापडलं का? तादात्म्य हुए ता वैश्वानर विश्व दोनों उपहित चैतन्यों का भी तादात्म्य ही होवे. उपाधीचं तादात्म्य झालं तर त्या दोन्ही उपाधीनी युक्त जे उपहित चैतन्य त्यांचं सुद्धा काय होतं? तादात्म्य. अर्थात विश्व आणि वैश्वानर यांचं काय होऊन जातं? तादात्म्य, अभेद.
तादात्म्य ही हो गए। तहा समष्टि स्थूल शरीर के अंतर्गत जे पंचीकृत पंचभूत है तीनों का कार्यपणा इस व्यष्टि स्थूल शरीर विषय आहे। आता दोघांचं तादात्म्य कसं काय हे सिद्ध करून दाखवतात। बरोबर, कोण दोघांचं? व्यष्टी स्थूल शरीराचं समष्टी स्थूल शरीराबरोबर काय आहे? तादात्म्य आहे। का? त्यांच्यामध्ये देखील कार्यकारण भाव आहे। कारण नियम सांगितला होता, कार्याचा आपल्या उपादान कारणाबरोबर काय असतं? तादात्म्य असतं, अभेद संबंध असतो, तादात्म्य असतं। कुणाचा कुणाबरोबर? कार्याचा आपल्या उपादान कारणाबरोबर। बरोबर आहे की नाही? मग इथं कोणाचा कोणाचा तादात्म्य सांगितलंय? व्यष्टी स्थूल शरीराचं समष्टी स्थूल शरीराबरोबर काय सांगितलं? तादात्म्य। आणि का तादात्म्य आहे? त्याचं कारण अभेद आहे म्हणून तादात्म्य आहे, अभेद आहे। का? कार्य कारण आहे म्हणून। अर्थात व्यष्टी स्थूल शरीराचं उपादान कारण आहे कोण? समष्टी स्थूल शरीर। आणि कसं काय? तर समष्टी स्थूल शरीराचं जे स्वरूप सांगितलं त्याच्या अंतर्गत पंचीकृत पंचमहाभूत पण आहेत की नाही? आहेत। आणि त्या पंचीकृत पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झालेलं आहे कोण? व्यष्टी स्थूल शरीर। आणि म्हणून व्यष्टी स्थूल शरीर झालं कार्य आणि कारण कोण? समष्टी स्थूल शरीर। त्यांच्यात कार्यकारण भाव आहे, उपादान उपादेय भाव आहे। आणि म्हणून व्यष्टी स्थूल शरीराचा सूक्ष्म स्थूल समष्टी स्थूल शरीराबरोबर काय आहे? तादात्म्य आहे। पंक्ती पहा, ता समष्टि स्थूल शरीर के अंतर्गत जे पंचीकृत पंचभूत है तीनों का कार्यपणा इस व्यष्टि स्थूल शरीर विषय है। लागलं। और उपादान कारण का तथा उपादेय कार्य का परस्पर तादात्म्य लोक विषय प्रसिद्ध ही है। बरोबर, उपादान कारणाचं आणि उपादेय, उपादेय शब्दाचा अर्थ होतो कार्य। उपादान उपादेय, उपादान म्हणजे कारण, उपादेय म्हणजे कार्य। और उपादान कारण का तथा उपादेय उपादेय कार्य का परस्पर तादात्म्य लोक विषय प्रसिद्ध आहे। जसं घट आणि माती यांचं तादात्म्य आहे, पट आणि तंतू यांचं तादात्म्य आहे, त्याप्रमाणे या ते म्हणून तीन दोनों स्थूल शरीरों का तादात्म्य संभव्य है। म्हणून त्या दोन्ही स्थूल शरीराचं काय आहे? तादात्म्य। कोणत्या कोणत्या दोन स्थूल शरीराचं? व्यष्टि स्थूल शरीर, समष्टि स्थूल शरीर। याते तीन दोनों स्थूल शरीरों का तादात्म्य संभव है। और यह विश्वनामा जीव है कि नहीं? विश्व आहे नाव ज्याचं, जीव। जबी मैं वैश्वानर को या प्रकार की अभेद उपासना करे है। काय हो? वैश्वानर हूँ। हाँ, मैं वैश्वानर हूँ। हाँ, पुन्हा वाचतो। और यह विश्वनामा जीव, विश्वनाम आहे ज्याचा असा जीव जेव्हा उपासना करतो, कुणाची? विराटाची। विराटाची उपासना करतो म्हणजे त्या उपासनेचं स्वरूप काय? की मी जो विश्व आहे तो वैश्वानर स्वरूप आहे, वैश्वानर आहे। अशा प्रकारची अभेद रूपाने उपासना, अहंग्रह उपासना याला म्हणतात। और यह विश्वनामा जीव जबी म्हणजे जेव्हा मैं वैश्वानर हूं, मीच वैश्वानर आहे, मीच विराट आहे, या प्रकार की अभेद उपासना करे, अशा प्रकारची काय करतो? अभेद उपासना करतो। तभी तेव्हाच ता वैश्वानर के साक्षात्कार करिके, मग तेव्हा त्याला काय होतो? उपासना करता करता वैश्वानराचा साक्षात्कार होतो। वैश्वानर के साक्षात्कार करके इस जीव को ता वैश्वानर के आनंद की प्राप्ती होवे। ह्या जीवाला प्राप्ती होते कशाची? आनंदाची। कोणत्या आनंदाची? वैश्वानराचा जो आनंद, त्या आनंदाची प्राप्ती होते कुणाला? या जीवाला, उपासना करणाऱ्या विश्व नावाच्या जीवाला। इस जीव को ता वैश्वानर के आनंद की प्राप्ती होवे। लागलं। याते म्हणून ता विश्व वैश्वानर के तादात्म्य का वर्णन निष्फल नहीं है की नाही? विश्व आणि वैश्वानर यांचं जे तादात्म्याचं वर्णन केलं जातं ते काही निष्फल नाही, उपासनेला उपयोगी आहे। बरोबर। किंतु ता उक्त फल के प्राप्ति का हेतु होणे ते सफल है। ता उक्त फल के प्राप्ति का, वर सांगितलेल्या फलाच्या प्राप्तीला कारण आहे। कोणत्या फलाच्या प्राप्तीला?
वैश्वानराचा आनंद प्राप्त होतो, हे फल आहे. त्या फलाच्या प्राप्तीकरिता कारण आहे कोण? अभेद उपासना. कळलं की नाही? आणि म्हणून त्या दोघांचं तादात्म्य वर्णन करणं हे निष्फल नाही असा अर्थ. किंतु ता उक्त फल के प्राप्ति का हेतु होणे ते सफल है. अथवा सफल आहे, त्या दोघांचं अभेद प्रतिपादन करणं सफल आहे, निष्फल नाही. दोघांचं तादात्म्य प्रतिपादन करणं ठीक आहे. अथवा य अधिकारी पुरुष प्रथम श्रुतियुक्त प्रकार ते विश्व, वैश्वानर, तेजस, सूत्रात्मा, प्राज्ञ, ईश्वर इन सर्वों के स्वरूप को जाने, है की नाही? किंवा काय करावं या अधिकारी पुरुषाने? सर्वात अगोदर श्रुती प्रमाणावरून, श्रुतीच्या म्हणण्यावरून, श्रुतीने ज्या रीतीने सांगितलंय त्या रीतीनुसार यांचं स्वरूप जाणून घ्यावं. पुन्हा कुणाचं? विश्वाचं, वैश्वानराचं, तेजसाचं, सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ, प्राज्ञ, ईश्वर इन सर्व के स्वरूप को जाने. बरोबर? समजा जाणलं या सर्वांच्या स्वरूपाला, त्याच्यानंतर काय? तिसते अनंतर प्रथम म्हणजे सर्वात अगोदर मैं ही वैश्वानर हूं, इस प्रकार विश्व को वैश्वानर रूप करके चिंतन करे, अभेद उपासना करे, अहंग्रह उपासना करे, है की नाही? करावी. काय? की जो विश्व मी आहे ना, तो मी विश्व कोण आहे? मीच वैश्वानर आहे, मीच विराट रूप आहे, अशी उपासना करावी. तिसत्यानंतर मग कशी नंतर? तिसत्यानंतर मैं ही सूत्रात्मा हूं, है की नाही? जो तेजस स्वरूप मी, तोच मी कोण आहे? सूत्रात्मा आहे, हिरण्यगर्भ आहे असा. तिसत्यानंतर मैं ही सूत्रात्मा हूं, इस प्रकार ते तेजस को सूत्रात्मा रूप करके चिंतन करे. म्हणजे तेजसाचा अभेद पुन्हा बरोबर सूत्रात्मा बरोबर जाणावा. तिसत्यानंतर त्याच्यानंतर मैं ही ईश्वर हूं, है की नाही? म्हणजे प्राज्ञ आहे की नाही? तो प्राज्ञाच काय आहे? प्राज्ञ स्वरूप जो मी, तोच मी ईश्वर आहे असा अभेद चिंतन करावं. तिसऱ्यानंतर मैं ही ईश्वर हूं, इस प्रकार ते प्राज्ञ को, प्राज्ञ जीव म्हणजे कोणता जीव? सुषुप्त अभिमानी जीव, त्याला काय म्हटलं गेलं आहे? प्राज्ञ. प्राज्ञ को ईश्वर रूप करके चिंतन करे. लागलं? तिसते अनंतर मग त्यानंतर काय करावं? तिसते अनंतर समष्टी, व्यष्टी, रूप, स्थूल, सूक्ष्म, कारण, उपाधि वाला तथा ओंकार वाच्य रूप ऐसा जो परब्रह्म है सो मैं हूं, इस प्रकार आत्मा को सर्वात्म रूप करके चिंतन करे. बरोबर? ज्याला विचाराने तत्वज्ञान होत नाही, अहम ब्रह्मास्मी असा निश्चय होत नाही, त्याच्याकरिता हे सारं उपासनेचं प्रकरण शास्त्रात सांगितलेलं असतं. कळलं? मग बघा आता तिसऱ्यानंतर सापडलं का? 115 वरून दुसरी ओळ. तिसऱ्यानंतर समष्टी, व्यष्टी, रूप, स्थूल, सूक्ष्म. तर समष्टी स्थूल, व्यष्टी स्थूल, समष्टी सूक्ष्म, व्यष्टी सूक्ष्म, समष्टी कारण, व्यष्टी कारण असं लावायचं. समष्टी, व्यष्टी, रूप, स्थूल, सूक्ष्म, कारण, उपाधि वाला जो सांगितला वर, आहे की नाही? तो कोण आहे आता? तथा ओंकार वाच्य रूप ऐसा जो परब्रह्म, ओंकार पदाचं वाच्य स्वरूप जो परमात्मा, तो परमात्माच मी आहे असं चिंतन करावं. ओंकार का वाच्य रूप ऐसा जो परब्रह्म है सो मैं हूं, इस प्रकार अशा रीतीने. मग आता याचं लय चिंतन करत 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 कुठपर्यंत आले? परमात्म्यापर्यंत आले, जो की ओंकार पदाचा वाच्य आहे. इस प्रकार आत्मा को सर्वात्म रूप करके चिंतन करे. अशा रीतीने आपल्या आत्म्याचं चिंतन कसं करायचं? सर्वात्मा रूपाने चिंतन करायचं. मीच सर्वांचा आत्मा आहे, सर्वात्मा रूप करके चिंतन करे. तिसऱ्यानंतर त्यानंतर काय? मग मन की एकाग्रता के हुए, असं चिंतन करत 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 जेव्हा मन काय होतं? अत्यंत एकाग्र होतं. एकाग्र मनानेच तत्वाचा बोध होत असतो. ठीक आहे? तिसऱ्यानंतर मन की एकाग्रता के हुए य अधिकारी पुरुष काय करावं? काय करावं त्याने सांगतात. अधिकारी पुरुष सर्व जगत को स्थूल सूक्ष्मादि क्रम करिके, है की नाही? संपूर्ण जगताला स्थूल, त्याचा अंतर्भाव सूक्ष्मामध्ये, त्याचा अंतर्भाव कारणामध्ये, या क्रमाने
स्थूल सूक्ष्मादि क्रम करके अखंड एक रस आनंद रूप निर्विशेष परब्रह्म विषय लय करे. धीरे क्रमाक्रमाने या सर्वांचा लय कुठं करायचा? परब्रह्माच्या ठिकाणी. कसा तो परब्रह्म परमात्मा कसा आहे? अखंड एक रस आनंद रूप निर्विशेष. ज्याच्या ठिकाणी कोणती विशेषता नाही आहे. निर्विशेष परमात्मा ब्रह्म है की नाही. निर्विशेष पर ब्रह्म विषय लय करे. कसं करे त्याचा खुलासा करतात. अर्थात स्थूल को सूक्ष्म विषय लय करे. स्थूलाचा लय करायचा कुठं? सूक्ष्मामध्ये. और सूक्ष्म को कारण विषय लय करे. सूक्ष्माचा लय करायचा कुठं? कारणामध्ये. हे समष्टी स्थूल ब्रह्मांड त्याचा लय करायचा समष्टी सूक्ष्म ब्रह्मांडामध्ये. त्याचा लय करायचा कुठं? कारणामध्ये मायेमध्ये. त्या मायेचा लय करायचा कुठे? परमात्म्यामध्ये. शेष राहिला कोण? फक्त परमात्मा. अर्थात स्थूल को सूक्ष्म विषय लय करे और सूक्ष्म को कारण विषय म्हणजे कारणामध्ये लय करे. लय करावा. और ता कारण को परब्रह्म विषय लय करे. त्या कारणाचा लय कुठं करायचा? परब्रह्माच्या ठिकाणी. तिसते अनंतर ता एकाग्र मन करके त्याच्यानंतर त्या एकाग्र मनाने काय चिंतन करावं की मैं अखंड खंड रहित स्वगत सजाती विजाती भेद रहित अखंड एक रस ब्रह्मानंद रूप हूं. इस प्रकार ते अपने आत्मा को साक्षात्कार करे. अशा रीतीने चिंतन करत 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 आपल्या आत्मस्वरूपाचा काय करून घ्यायचा आहे? साक्षात्कार करून घ्यायचा है. ठीक है. अपने आत्मा को साक्षात्कार करे. इस प्रकार के अभिप्राय करके ही पूर्व समष्टि व्यष्टि उपाधियों का तादात्म्य वर्णन करके या अभिप्रायाला घेऊनच है की नाही परब्रह्माच्या साक्षात्कारापर्यंत जिज्ञासूला पोहोचवायचा आहे. म्हणून हा अभिप्राय मनात घेऊनच आतापर्यंत समष्टि व्यष्टीचा अभेद प्रतिपादन केलेला आहे. इस प्रकार के अभिप्राय करके ही पूर्व समष्टि व्यष्टि उपाधियों का तादात्म्य वर्णन करके है की नाही समष्टि उपाधीचा व्यष्टि उपाधीचं काय केलं आहे? तादात्म्य सांगितलेलं आहे. तादात्म्य वर्णन करके तत्उपहित चैतन्यों का है की नाही त्या उपाधि युक्त जे चैतन्य उपहित चैतन्यों का तादात्म्य वर्णन करे आहे. याते सो तादात्म्य का वर्णन जे वर्णन केलेलं आहे ना तादात्म्य म्हणजे अभेद त्याचा अभेद करायचा अंतर्भाव करायचा हे जे वर्णन केलं आहे ते सर्व काही निष्फळ आहे. किंतु मग काय आहे हो तर किंतु मुक्त रीती ते वर सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आत्मसाक्षात्कार रूप फल का हेतु होणे ते सफल आहे. ही सर्व अभेद चिंतन सफल आहे. कोणतं फल देणार आहे? आत्मसाक्षात्कार है की नाही फल देणार आहे म्हणून सफल आहे. आत्मसाक्षात्कार रूप फल का हेतु होणे ते सफल है. यह वार्ता अन्य ग्रंथ विषय भी कही है. ही गोष्ट आम्ही सांगितली असं नाही तर अन्य ग्रंथकाराने सुद्धा असं प्रतिपादन केलेलं आहे. उदाहरण सांगतात 10 श्लोक. समाधि कालात प्रागेवम विचिंत्याति प्रयत्नतः स्थूल सूक्ष्म क्रमात सर्वम चिदात्मनि विलापयेत. ठीक है. तर अन्वय सरळ आहे. समाधि कालात प्रागेव बरोबर समाधी काल येण्याच्या अगोदरच समाधी स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदरच काय करावं मोक्षणे सांगितलं आहे. तर समाधी कालात प्राग एव प्राग पहिलेच अगोदरच एवं विचिंत्य है की नाही एवं विचिंत्य. एवं विचिंत्य म्हणजे कसं अशा प्रकारचं चिंतन करून कशा प्रकारचं विश्वाचा भेद वैश्वानराबरोबर आहे की नाही. पुन्हा तैजसाचा भेद हिरण्यगर्भाबरोबर आहे. अशा रीतीने अभेद चिंतन करायचं आहे. विचिंत्य एवं विचिंत्य चिंतन केलं. असं चिंतन केल्यानंतर मग पुढे काय करायचं तर अतिप्रयत्नतः अतिशय प्रयत्न करून स्थूल सूक्ष्म क्रमात स्थूलाचा भेद सूक्ष्मामध्ये सूक्ष्माचा भेद कारणामध्ये अशा प्रकारे स्थूल सूक्ष्म क्रमात सर्वम चिदात्मनी विलापय. या सर्वांचा लय कुठं करायचा? चिदात्मनी चित स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी
परब्रह्माच्या हून अतिरिक्त हे जगत काही नाहीच, परमात्माच आहे. अशा रीतीने काय करायचं चिंतन. आणि तो असणारा अखंड एक रस सच्चिदानंद घन परमात्मा परब्रह्म तो दुसरा तिसरा कोणी नसून तेच माझं काय आहे स्वरूप आहे असं चिंतन करायचं. या श्लोकाचा स्वतः अर्थ देऊ राहिले ग्रंथकार. अर्थ य अधिकारी पुरुष समाधी ते पूर्व काल विषय, समाधी स्थिती येण्याच्या अगोदरच पूर्वोक्त रीती से विश्व नराधिको के अभेद का चिंतन करके, विश्व वैश्वानर यांचा अभेद सांगितला की नाही वर, अशा रीतीने अभेदाचं चिंतन करून अतिशय प्रयत्नाने काय करावं, सर्व जगत कु ता स्थूल सूक्ष्माधिक्रमते, संपूर्ण जगताला त्या स्थूल सूक्ष्माधिक्रमाने, म्हणजे स्थूलाचा अंतर्भाव सूक्ष्माचा कारणामध्ये, कारणाचा परमात्म्यामध्ये, या क्रमाने स्थूल सूक्ष्माधिक्रमते चेतन आत्मा विषय लय करे, चेतन स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी या सर्वांचा काय करावा लय करावा. किंवा य उक्त अर्थ कल्पतरुकार आचार्यने भी कया आहे. कल्पतरू ग्रंथाचं नाव आहे. कल्पतरू ग्रंथाचे रचयिता जे आचार्य कोण आहेत ते बहुतेक अमलानंद सरस्वती आहेत. ठीक आहे, बघून घ्या नंतर. किंवा य उक्त अर्थ कल्पतरुकार आचार्यने भी कया आहे. म्हणजे सांगा कसं काय सांगितलंय तिथं त्यांनी, तर हा श्लोक निर्विशेषम परम ब्रह्म साक्षात्कर तू मनीश्वराः ये मंदास्ते अनुकंप्यन्ते सविशेष निरूपणैः. हा तिथला श्लोक आहे. पहिला झाला. आणखीन एक दिला आहे. वशीकृते मनस्तेषां सगुण ब्रह्मशीलनात् तदेवाविर्भवेत् साक्षात् दपेतोपाधिकल्पनम. हे दोन श्लोक आहेत. त्यात पहिल्या श्लोकाचा पदच्छेद अन्वय पडतो. निर्विशेषम परम ब्रह्म साक्षात कर्तुम अनीश्वराः ये मंदाः ते अनुकंप्यन्ते सविशेष निरूपणैः. झालं. आता अन्वय पहा. ये मंदाः निर्विशेषम परम ब्रह्म साक्षात्कर्तुम अनीश्वराः ते सविशेष निरूपणैः अनुकंप्यन्ते. ते सविशेष निरूपणैः अनुकंप्यन्ते. ठीक है, अर्थ पहा. तो ये मंदाह, जो मंद लोग, जे मंद लोग हैं, मंद लोग मतलब कैसे मंद लोग कि जो निर्विशेष निर्गुण निराकार विशेष रहित परब्रह्म परमात्मा अखंड एक रस आत्मा निर्विशेष परम ब्रह्म साक्षात कर्तुम अनीश्वरा, त्या परमात्म्याचा साक्षात्कार करण्याकरिता जे असमर्थ आहे. अनीश्वरा म्हणजे काय, समर्थ नाही, असमर्थ आहे. ते असे ते लोक सविशेष निरूपणही अनुकंप्यन्ते, सविशेष परमात्म्याच्या निरूपणाच्या द्वारे त्यांच्यावर जणू काय कृपाच केली जाते. कारण त्यांना निर्गुण निर्विशेष परमात्मा कळत नाही, म्हणून त्यांना सांगावं लागतो कोण, सगुण निराकार. तोही नाही कळाला तर सगुण साकार, तोही नाही कळाला तर मूर्त रूप आहे की नाही, मूर्ती रूप परमात्मा, त्याची उपासना करायला लावायची मंदिरात जाऊन जाऊन. तेही नाही कळाला तर बाबा तुमचं ते तुमच्या दारासमोर ते झाड आहे ना पिंपळाचं, तोच देव आहे, त्याची उपासना करा. तेही नाही कळाला तर तुमची ती कुदळ बावडी आहे की नाही, तुम्ही काम करता त्याची पूजा करा, तोच तुमचा देव आहे. तोही नाही कळाला तर एक दगड घ्या, त्याला शेंदूर फासा आणि झाडाखाली मांडा, तोच तुमचा देव आहे की नाही. सांगण्यात तात्पर्य त्याच्यात नाही आहे, मूळ बोध करून द्यायचा आहे कोणता, त्याच्या आत्मस्वरूपाचा ब्रह्मतत्वाचा बोध करून द्यायचा आहे. पण ते कळत नाही आणि म्हणून ही साऱ्या उपाय प्रक्रिया सांगितल्या जाते. म्हणून एखादा जर पिंपळाला प्रदक्षिणा करून उपासना करीत असला तर तुम्ही त्याचा बुद्धिभेद करता कामा नये, आहे की नाही. किंवा एखादा त्याच्या मूर्तीची त्याच्या देवी बिवीची एखाद्या माराई बिरेची उपासना करीत असला तर त्याचा बुद्धिभेद करू नये. अरे हे काय बसला तो थोटांत घरी आहे, हा काय देव आहे का, चल आमचा देव विठ्ठल, म्हणजे त्याची तिकडे श्रद्धा नाही राहणार, इकडे राहणार नाही, मधलाच होऊन जाईल. तसं करू नये. मग त्याला काय सांगायचं, वा 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 वा
किती सुंदर उपासना करता तुम्ही तुमच्या मर्यादे देवीची, खरंच खूप चांगला आहे. पण हिची उपासना करा आणि आमच्याबरोबर पंढरपूरला बी चला, कारण तो पण देव आहे आणि हा पण देव आहे, दोन्ही एकच आहे की नाही, देव देव चला मग तुम्ही. असं करत करत मग हळूहळू हळूहळू करता करता आता मर्यादेची उपासना करीत होता. म्हणजे सारं काही खात पित असं कदाचित. महाराज आमच्या पांडुरंगाला चालत नाही बरं का, पुरणपोळी आवडते. तुम्हाला पण आवडते की नाही पुरणपोळी? मग तुम्हाला नैवेद्य दाखवायचाच असला का, काय करायचं, ते बाकीचं नाही आणायचं. त्याने जीव, आपला जीव कसा आहे, आपल्या जीवाला जर कोणी समजा चिमटा घेतला तर कसं दुःख होतं. मग त्या बकऱ्याला कोंबड्याला मारल्यावर त्याला दुःख होत असेल ना, तसं नाही करू, त्याचा बी जीव आहे. मग देवाला नैवेद्य पुरणपोळी खाऊ घालावी. बघा तुमच्या विचारावर त्या मर्यादेला पुरणपोळी आवडते की नाही, चल चल चल, ए देवी तुला पुरणपोळी आवडते की नाही? हा मला पुरणपोळी लय आवडते. बघ कशी बोलते ती, तुला पुरणपोळी खाऊ घालायची. लय झालं तर बाट्या खाऊ घाल, पापड्या खाऊ घाल, आहे की भजे खाऊ घाल, कळलं की नाही. परंतु हे असलं काही मारा गिरायचं नाही भाऊ, आहे की नाही. असं करत 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 त्याला वरच्या वरच्या स्थितीला पोहोचवायचं राहतं. शाखाचंद्र न्याय याला म्हणतात. ठीक आहे जी, चला लागलं. सविशेष निरूपणही अनुकंप्यन्ते. झाला पहिला श्लोक. दुसरा, वशीकृते मनसी येषां सगुण ब्रह्मशीलनात् तदेव आविर्भवेत्. सापडलं का? आविर्भवेत् साक्षात अपेत उपाधि कल्पनम. अन्वय पहा. सगुण ब्रह्मशीलनात् येषां वशीकृते मनसी तदेव अपेत उपाधि कल्पनम साक्षात आविर्भवेत्. आविर्भवेत् सापडलं. अपेतोपाधि कल्पनम साक्षात आविर्भवेत्. अर्थ पहा. तो सगुण ब्रह्मशीलनात, शीलनात शब्दाचा अर्थ करायचा उपासना. सगुण ब्रह्माची उपासना करून 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 येशाम, ही उपासकांचे वशीकृती मनसी, जेव्हा मन यांचं काय होईल, वशीभूत होईल, अर्थात एकाग्र होईल. मग मन एकाग्र झालं तर ते एकाग्र झालेल्या मनामध्ये मग काय होईल, तदेव, तदेव अर्थात निर्विशेष परब्रह्मच काय, कसं आहे ते, अपेतोपाधि कल्पनम, की ज्याच्यामध्ये कोणती उपाधी नाही आहे, सर्व उपाधी कल्पनाने रहित, साक्षात आविर्भवेत्. कुठं? वशीकृते मनसी, एकाग्र झालेल्या मनामध्ये. सगुण ब्रह्माची उपासना करून करून एकाग्र झालेल्या मनामध्ये तेच निर्विशेष तत्व परमात्मा सर्व उपाधीने रहित असलेला तो देव साक्षात आविर्भवेत्. त्यांना त्या मनामध्ये काय होईल, साक्षात्कार होईल. असं अर्थ यह. जे मंद पुरुष निर्विशेष ब्रह्म के साक्षात्कार करणे विषय समर्थ नाहीये, निर्विशेष परमात्मा तत्वाचा साक्षात्कार करून घेण्याकरिता समर्थ नाही, ते मंद पुरुष सविशेष ब्रह्म के निरूपण करिके, सविशेष ब्रह्माच्या निरूपणाच्या द्वारे ही गुरुशास्त्र ते अनुगृहीत करते, है की नाही. करिके ही गुरुशास्त्र ते अनुगृहीत करते, म्हणजे गुरुशास्त्रांच्या द्वारे जणू काय ते अनुगृहीत केले जातात. जणू काय गुरुशास्त्र त्यांच्यावर उपकार करतात, अनुग्रह करतात, कृपा करतात, है की नाही. कशाचं निरूपण करून, सगुण ब्रह्माचं प्रतिपादन करून. विशेष ब्रह्म त्याला म्हटलं आहे, सविशेष ब्रह्माचं निरूपण, अर्थात सगुण ब्रह्माचं निरूपण करून जणू काय त्या मंद पुरुषावर गुरुशास्त्राधिक कृपाच करतात असा. ता सगुण ब्रह्म की उपासना ते, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, त्या सगुण ब्रह्माच्या उपासनेने तीन पुरुषों के, त्या पुरुषांचे उपासकांचे एकाग्र हुए मनविषय, वशीकृते मनसी, एकाग्र झालेले त्यांच्या त्या मनामध्ये सोयीही सर्व उपाधियों ते रहित, तेच तत्व जे की सर्व उपाधीने रहित आहे, सर्व उपाधियों ते रहित निर्विशेष ब्रह्म साक्षात्कार होवे. त्यांच्या मनामध्ये त्यांना काय होतो, निर्विशेष ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होतो. लागलं. किंवा इस मुक्त अर्थ विषय श्रुती भी प्रमाण आहे, श्रुती देखील प्रमाण म्हणून दिल्या जात आहे. बरोबर. तहा श्रुती, काय श्रुती आहे, एष सर्वभूतेषु, एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा,
न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. है की नाही? काय म्हटलंय? एष म्हणजे हा परमात्मा. सर्वेषु भूतेषु गुडात्मा, सभी प्राणी मात्रांमध्ये गुड रूपाने स्थित आहे, लपून बसलेला आहे चैतन्य रूपाने. न प्रकाशते, परंतु त्या सर्वांच्या हृदयात असला तरी त्याचं ज्ञान सर्वांना होत नाही. न प्रकाशते. मग कधी ज्ञान होईल त्याचं? तर दृश्यते, ज्ञान होतं पण कसं? दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. तो अन्वय कैसा? पहिली पंक्ती सरळ आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशते. त्याच्यानंतर पहा, तू सापडलं का? सूक्ष्मदर्शिभिः सूक्ष्मया बुद्ध्या सूक्ष्मदर्शिभिः सूक्ष्मया अग्रया बुद्ध्या दृश्यते. ठीक आहे. तू परंतु सूक्ष्मदर्शिभी, सूक्ष्म दर्शन करण्याचा स्वभाव असणारे जे लोक की ज्यांची बुद्धी एकाग्र झालेली आहे, त्यांच्या त्या बुद्धीला, कशी ती बुद्धी? सूक्ष्मया, अत्यंत सूक्ष्म बुद्धी. अग्र म्हणजे एकाग्र अशा त्या बुद्धीच्या द्वारे दृश्यते, त्या तत्वाचा काय होतो? साक्षात्कार होतो. ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होण्याकरिता बुद्धी कशी असावी लागते? सूक्ष्म आणि एकाग्र. आहे की नाही? स्थूल बुद्धीच्या द्वारे त्या परमात्म्याला जाणता येत नाही. काही लोकांची बुद्धी अतिशय काय असते? स्थूल असते, मोठी असते, स्थूल. आहे की नाही? आणि काहींची बुद्धी कशी असते? अत्यंत सूक्ष्म. सूक्ष्मातल्या सूक्ष्म पदार्थाला सुद्धा ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या बुद्धीत असतं. सूक्ष्म बुद्धी असते. काहींना सूक्ष्म वस्तू, सूक्ष्म पदार्थ कळत नाही. मोठं असतं, मोकळं ढाकला मंगळवार. कळलं की नाही? चला, अर्थ या श्रुतीचा अर्थ देऊ राहिले. य आत्मा सर्वभूतो विषय स्थित व्हावी. आहे की नाही? खरंच ना, काही लोक लय सरळ असतात, पण काहींना लगेच कळतं. एखादी बाई समजा चुलीला बोलली तर लगेच तिला लागतं. आहे की नाही? तिला वाटतं मलाच बोलली. बोलत ती कोणाला? चुलीला घेऊन. लागतं कुणाला? आवलाला. बोलती मांजरी कुत्र्याला घेऊन, लागतं सुनेला. ती तिकडे रुसून बसती, मला सासू अशी म्हणली, आणि तिला साक्षात बोललेली नसते. ती काय म्हणते? ते पोटकरवी मांजरीने असंच केलं. रुसती कोण? सून. कळलं की नाही? दूध सून पिऊन तिथं जाते. आहे की नाही? आणि सासूला वाटते प्यायला नाही पाहिजे, मला सकाळी चहा करायला लागते, सकाळचा द्यायला उशीर लागतो. मग ती काय म्हणणार? अगं बाई, मला कवाची चहा करायची, पण त्या पोटकरप्या मांजरीने सारं दूध पिऊन घेतलं राहतं. ते ऐकते कोण? सून. रुसती सून. आहे की नाही? सूक्ष्म बुद्धी आहे ना, कळतं लगेच तिला कोण कोणाला बोललं. आणि एखाद्याला काही कळतच नाही, ती काय म्हणते? सून नाही, आमची सासूलाही चांगली, ती मांजरीला बोलते, मला बोलतच नाही. कुशल मस्ती खाती पिती राहते, तिला काहीच परिणाम होत नाही. सासू आणखीन गोखलं ती, तिला असं वाटतं एवढी बोलती तरी तिला काहीच वाटत नाही. मग ती आणखीन खेकळती, तरी पण ही सून मनावरच घेत नाही. काही अशा असतात बरं का चांगल्या बुद्धीच्या, बरोबर मन असतं, काही घेणं नाही. कळलं की नाही? आणि असंच असलं पाहिजे, दुःख होत नाही. लय तुम्ही बारीक गोष्टी विचार केला, मग तो असंच बोलला आणि त्याने असंच पाहिलं, ते दोघं काय बोलतो तेव्हा नादेशी बोलतो, काय घेणं देणं पडलं. आहे की नाही? मन मोकळं राहायचं माणसाने. बोललं तर बोललं, त्यांनी मांजरीला शिवी दिली ना, आपल्याला थोडी दिली. जेव्हा आपल्याला दिली तेव्हा पाहता येईल. असं जर त्या सुनीने समजलं, दुःख होण्याचा प्रश्नच नाही. आणि कंटाळून ती सासू पण सुद्धा देणार नाही मग शिव्या. ती म्हणून जाऊ द्यायला काही फरकच पडत नाही. चला, अर्थ यह आत्मा सर्वभूत विषय स्थित हुआ भी. लागलं? गूढ होणे ते, अत्यंत गूढ आहे तो. म्हणजे कसा आहे? सूक्ष्म आहे, लपलेला आहे, दडलेला आहे, दिसत नाही. गूढ होणे ते रहस्यात्मक आहे. होणे ते अर्थात अज्ञान करिके आवृत्त होणे ते. गूढ म्हणजे काय? अज्ञानाने आवृत्त आहे. गूढ शब्दाचा अर्थ केला. अज्ञान करिके आवृत्त होणे ते सर्व प्राणियों को प्रतीत होता नाही. कोण? आत्मा. सर्व भूतामध्ये स्थित असून देखील, किंतु मग विचार करिके, त्याच्यासाठी अत्यंत विचार करावा लागतो.
विचार करके अति सूक्ष्म हुई बुद्धी करके ही अत्यंत सूक्ष्म झालेल्या बुद्धीच्या द्वारेच सूक्ष्मदर्शी पुरुषोने है की नाही सूक्ष्म पाहण्याचा स्वभाव झालाय त्यांचा अशा पुरुषांच्या द्वारे सूक्ष्मदर्शी पुरुषोने स्व आत्मा साक्षात्कार करता है की नाही म्हणजे त्या पुरुषाच्या द्वारे त्या आत्म्याचा काय होतो साक्षात्कार होतो केला जातो है की नाही स्व आत्मा साक्षात्कार करता है इति लागलं बस याच्यावर आता शंका त्या शंकेचं कथन आणि उत्तर नंतर घेऊ ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्